नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मार्केटची दिशामध्ये. काल आपण ज्या पद्धतीने डिस्कशन केलेलं होतं, त्याच पद्धतीने मार्केट आज रिएक्ट झालेलं आहे. काल मी तुम्हाला काय सांगितलं होतं बेसिकली, की जे काही मार्केटचा बायस आहे, तो रेंज बाउंड दिसत आहे. रेंज बाउंड म्हणजे काय? की आता जो काही एवढा 700 पॉइंटचा गॅप अप केलेला आहे, विनाकारण केलेला आहे. काहीच त्यामागे लॉजिकल रिझन नाहीये. विनाकारण त्यांनी गॅप अप केलेला आहे. आता तो गॅप अप टिकवून ठेवण्याचं काम हे सगळे आपले लोकं ताकद लावतायत, रिटेलर्स ताकद लावत आहेत. बेसिकली आज जर का आपण प्राइस एक्शन पाहिली, तर ती प्राइस एक्शन कशी आहे? मार्केटची फ्लॅट आणि डाउन साइडला आहे. आता अशी एक ट्रेंड लाईन दिसते आपल्याला. जनरली ट्रेंड लाईन मी यूज करत नाही एवढी काही. बट स्टिल एक एनालिसिसचा पार्ट म्हणून आपण इथे डिस्कस करूया. जी काही 23,800 ची लेव्हल आहे, त्या लेव्हलची इथे आपल्या आज क्लोजिंग झालेली आहे. आणि जर काही गोष्ट तुम्ही चेकआउट केली, जी मी नेहमी सांगतोय, दिवसाच्या सुरुवातीला व्हॉल्यूम येतोय आणि दिवसाच्या शेवटी व्हॉल्यूम येतोय. स्टार्टिंगला आज बायर्सला ट्रॅप केलेलं आहे मार्केटने. तुम्ही म्हणाल कसं ट्रॅप केलेलं आहे? बघा, गंमत दाखवतो. गंमत काय आहे, की इथे जर काही गोष्ट पाहिली तुम्ही, तर हा जो काही काल मार्केटसाठी सपोर्ट होता, तो सपोर्ट बिकम्स रेजिस्टन्स ही थिअरी अप्लाय होत होती या ठिकाणी. बिकॉज मार्केट इथे ओपन झालेलं आहे. आणि जी काही ओपनिंगची कॅन्डल याच्यावरती क्लोज केलेली आहे, ती खूप स्ट्रॉंग कॅन्डल आहे. या ठिकाणी बऱ्याचशा स्कॅल्पर्सने एंट्री घेऊन पैसे काढले असतील. बट काय असे प्रीमियम तरी हल्ले पाहिजेत ना. काही लोकांनी इथे पोझिशन घेतलं लिटरली. आणि ही जी काही रेड कॅन्डल आली का नाही, ती एवढी इम्पल्सनं का आलेली? काय कारण आहे मला सांगा? एवढी इथे बाकी सगळे ठिकाणी चांगल्या कॅन्डल्स बनतायत. मग जर का ग्रीन कॅन्डल 3 बनत असतील, एकदा नीट बघा. आता ह्या पॉइंटवरती फोकस करायचा आहे सर्वांनी. एकदा मी ते झूम करून तुम्हाला सांगतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय. एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या ज्या काही कमेंट्स असतील, व्हिडिओ थोडा पॉज करा. काहीतरी कमेंट करा. ती पॉझिटिव्ह असून दे, निगेटिव्ह असून दे, जोही तुमचा जेन्युइन फीडबॅक असून दे. तो तुम्ही तिथे देण्याचा मला प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, म्हणजे की तुम्हाला अपडेट्स लवकर मिळतील. आता एक गोष्ट इथे चेकआउट करा, की जर का मार्केटला एवढी मूव्हमेंट करण्यासाठी छोटीशी 3 कॅन्डल बनवायला लागत असतील बायर्सच्या आणि त्यांना कव्हर करण्यासाठी एकच कॅन्डल सेलरची पुरेशी आहे. आता ह्याचा आन्सर कोणीही दिला, अगदी 5वीतला मुलगाही देईल. 24,000च्या लेव्हलला कोण ऍक्टिव्ह आहे मित्रांनो? सेलर्स ऍक्टिव्ह आहेत. काय ऍक्टिव्ह आहेत? बिकॉज जर काही गोष्ट चेकआउट केली आपण, इथूनच ह्या लेव्हलवरून ही मोठी कॅन्डल आली. पुन्हा एकदा एक ग्रीन कॅन्डल बनलेली या पॉइंटला. ही जी कॅन्डल होती ती ग्रीन होती. ओपन इथे झाली, वरती गेली थोडीफार. पुन्हा एकदा सेलर्सनी पुश केली. पुन्हा एकदा डाउन साइडची मुवमेंट ही झालेली आहे. ओके. इथपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. म्हणजे जे काही मी तुम्हाला सांगतो, मार्केट कधी पण ओपन झाल्यावर त्याला पहिला 1 तास मार्केटचा खूप जास्त महत्वाचा असतो. त्या 1 तासात सगळं लक्षात येतं, सगळं चित्र समजतं. तर तुम्ही म्हणाल, की बरेचसे ट्रेडर जे काही आहेत ते विचार करतात, की बाबा 1 तास मार्केटने काय केलंय. मग ते सांगतात दिवसभर काय होऊ शकतं. एक्झॅक्टली तसंच होतं. आज सुद्धा मार्केटमध्ये तसंच झालेलं आहे. जर का आपण बघितलं तर इंटरनॅशनल लेव्हलला सीज फायर अनाउन्स केलं होतं. सीज फायरचा अर्थ काय? की आता कोणी सुद्धा वॉर आपण एक 8-10 दिवसासाठी थांबवत आहोत. त्यामध्ये कोणी सुद्धा काहीही करायचं नाही. कोणी सुद्धा एकमेकाला दगड मारायचे नाहीत. शांत बसायचं एका ठिकाणी. बट त्याचं उल्लंघन आज थोडं इस्रायलने केलेलं आहे. काहीतरी त्यांनी आगाऊपणा केलेला आहे. बट त्याचे काही पडसाद दिसत नाहीत. आता तरी मार्केटमध्ये दिवसभर दिसले नाहीत. पण हे जे काही दिसतंय आपल्याला शेवटी दिवसाचा हा जो व्हॉल्यूम आलाय ना एवढा मोठा, हा एकदा नीट बघा. सकाळच्या ह्या व्हॉल्यूमपेक्षा सुद्धा हा कमी आहे. आता हा ट्रॅपिंगचा व्हॉल्यूम आहे का म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी, चला चला व्हॉल्यूम आलाय, सगळेजण आज पुट घेऊन जावा. हे जे लास्टच्या 2 कॅन्डल दिसतायत ना, हे सगळे रिटेलर्स आहेत. हे सगळे रिटेलर आहेत जे की पुट घेऊन गेलेले. पहिली कंडिशन, उद्या मार्केट असं कुठेतरी गॅप डाऊन करू शकतं. जर का ओव्हरनाईट काहीतरी निगेटिव्ह प्रेशर आलं तर. त्याच्या पुढची गोष्ट अशी, की फ्लॅट कुठेतरी ओपनिंग करू शकतं 24,000 रेजिस्टन्स आहे. जर पॉझिटिव्ह मध्येच केलं, 24,000च्या वरतीच जर का ओपनिंग केली त्याने, तर 23,900 आणि 24,000 ही लेव्हल मार्केटला सस्टेन करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 2 दिवस मार्केट प्रयत्न करतंय. कालच्या दिवशीही प्रयत्न केला, आजच्या दिवशी वर जाण्याचा प्रयत्न केला. पण जे काही 24,000च्या लेव्हलला आपले सेलर्स बसलेले आहेत, ते अजिबात त्यांची इच्छा नाहीये, की मार्केटनं 24,000च्या वरती जावं. त्यांची इच्छा आहे मार्केटने अजून पडावं आणि ही जी इम्पल्सची रॅली होती, सगळ्या बायर्सचे ते स्टॉप लॉस खाल्लेले आहेत. म्हणून ही जोरात आलेली आहे. आणि त्यांचे स्टॉप लॉस खाऊन पुन्हा एकदा त्यांना इन्व्हाईट केलेलं आहे. परत इथे त्यांचे स्टॉप लॉस मारले.
मग इथून काय झालं माहितीये का, बायर्स थोडे कॉन्शियस झाले. मार्केटची प्रत्येक प्राइस ऍक्शन समजायला घ्या. हे बघा, इथे लोकांनी बाईंग केली, इथे त्यांना ट्रॅप केलं, पुन्हा त्यांना इन्व्हाइट केलं, या 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 चला मार्केटमध्ये या सगळ्यांनी. आले सगळे लोक मार्केटमध्ये, चला पुन्हा एकदा त्यांना इथे ट्रॅप केलं, परत एकदा त्यांना इथे बोलवलं. आता ह्यानंतर बायर्स थोडेसे केअरफुल झाले. म्हणजे काय, बायर्स म्हटले जरा थांबूया आपण, काहीतरी गडबड आहे, मार्केट फ्लॅट होण्याच्या सिच्युएशन मध्ये आहे. इथून जर का प्राइस ऍक्शन बघितलं 12 वाजेपर्यंत काय दिसत होतं, मार्केट फ्लॅट का असना, तर मार्केट हे अप ट्रेंड मध्ये आहे असं दिसत होतं या ठिकाणी. पण 12 नंतर न, दुपारी 12 12:30 नंतर न, इथे ही जी काही फाईट झालेली दिसते ना तुम्हाला, ह्या झोन मध्ये, जो झोन आपल्याला दिसत आहे 23,850 जो काही झोन आहे का नाही, त्या ठिकाणी खूप जास्त फायटिंग झाली आहे, काहीतरी इथे डील झालेली आहे. आणि ही जी काही डील आहे ना मित्रांनो, ती अशा पद्धतीने झाली आहे की शेवटी बायर्सने सोडून दिला विषय आणि नंतर सेलर्सने, इथून मार्केट दिसतंय सेलिंगला जाताना. किती जोरात गेलेलं आहे. जर काही गोष्ट ही ही रॅली मेजर करा अपसाईडची, आणि ही रॅली मेजर करा. फरक आहे ना, सेलिंगला मार्केट जोरात जातंय, बाईंगला थोडंसं हळूहळू जातंय. आता तुम्ही म्हणाल सेलिंगला जोरातच जातं मार्केट, तसं नाहीये. इथे चार्ट काय सांगतोय तुम्हाला, खाली डेड व्हॉल्यूम पडलेला, एकदम डेड आहे व्हॉल्यूम. सुरुवातीलाच व्हॉल्यूम येतोय आणि शेवटी मार्केटच्या क्लोजिंग सेशनला हळू 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 वाढत वाढत, आता सगळ्यांना काय वाटलं, ही जी अपसाईडची रॅली झाली मग इथं बायरचा व्हॉल्यूम पाहिजे ना, सेलरचा व्हॉल्यूम का आलेला आहे. आणि इथे जे लोकांनी पुट घेतलेले शेवटी त्यांचं काय. बरोबर आहे ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. चार्टवर काय दिसतंय आपल्याला, क्लोजिंग सेशन मध्ये मार्केट उद्या बेरीज जाण्याची शक्यता हे चार्ट सांगतोय. आता थोडंसं डेटा बघूया काय सांगतोय. बघा, सगळं चित्र तुम्हाला क्लिअर होईल, हळूहळू शांतपणे समजून घ्या सगळ्या गोष्टी. स्टॉक ऑफ द डे तुमचा आवडीचा सेक्शन आहे, नंतर बघूया. लिंक तुटायला नको, आता सध्या डेटा बघूया आपण. उद्याची संभाव्य हालचाल डेटा कधीचा आहे एकदा तेही दाखवतो. 10 तारखेसाठी डेटा आहे, उद्यासाठी, शुक्रवारसाठी. शुक्रवारचा सुद्धा दिवस आहे उद्या, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक काम करण्याची गरज आहे. आणि आजचा डेटा आलेला आहे, तो थोडासा लवकर आल्यामुळे लवकर व्हिडिओ शूट करतोय मी. आता हे बघा, उद्याची संभाव्य हालचाल सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे. बाकीचा कुठलाही मेसेज नाही वाचला, पण तरी सुद्धा ते समराईज करत जावा, म्हणजे एकंदरीत मार्केटचा आढावा समजतो. आणि त्यानंतर उद्याची जी काही हालचाल आहे, मार्केट कशा पद्धतीने मुवमेंट करू शकतं, या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आपल्याला. कशा पद्धतीने घेऊ शकतो आपण बघा. मार्केटमध्ये मगाशी मी जसं सांगितलं, पॉझिटिव्ह ओपनिंग दिली 24,000 आणि 23,900 ह्या लेवलच्या वरती इमिजिएट सपोर्ट झोन हा क्रिएट होणार आहे. तुम्ही म्हणाल मार्केट त्याच्या खाली येतो, आता रेजिस्टन्स झाला, तसं नाहीये मित्रांनो. चुकून मार्केट त्याच्यावरती ओपन झालं किंवा वर गेलं तर तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट झोन आहे. जोपर्यंत हा झोन सस्टेन होत नाही, होल्ड होत नाही, तोपर्यंत मार्केट वर जाऊ शकत नाही. 24,000च्या वर जातच नाहीये मार्केट. काल होल्ड केलं मार्केटने. आज सुद्धा सकाळी 12 वाजेपर्यंत जी काही प्राइस ऍक्शन होती ना, त्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येते की मार्केटने होल्ड करेल, असं मलाही पर्सनली वाटलं होतं की लेवलला होल्ड करते मार्केट, जाईल 24,000 पर्यंत. सेलर्सने जाऊन दिलं नाही, सिरियसली जाऊन दिलं नाही. 12 नंतर मार्केटचा ट्रेंड हा चेंज झाला. सो त्यामुळे एक गोष्ट इथे चेकआउट करा, 24,200 आणि 300 हा सुद्धा पुढे जाऊन मेजर रेजिस्टन्स आहे. आता हे कधी ओव्हरलॅप होऊ शकतं माहितीये का, चुकून मोठा गॅप अप झाला ना, 700 पॉईंट झाला ना तसा, अगदी तो 300 400 500 पॉईंट झाला पाहिजे मोठा, तर कुठे ती लेवल ओव्हरलॅप होऊ शकते, नाहीतर अपेक्षा नाहीये. दुसरी गोष्ट काय आहे, 23,900 ब्रेकडाऊन झाला, 750 600 मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं. आज ते चित्र दिसतंय. आजच्या दिवशी एक वॉर्निंग दिली आहे बायर्सला, की तुम्ही जर बाईंगची पोझिशन करत असाल ना, तुम्ही 100% ट्रॅप होणार, हे आजची प्राइस ऍक्शन सांगते. आता बघूया कशा पद्धतीने जाते मार्केट. सध्या रेंज बाउंड आणि ब्रेकआउट सेटअप मध्ये असल्यामुळे फेक ब्रेकआउटची शक्यता जास्त आहे. आज सकाळी पण तेच झालंय, फेक ब्रेकआउट करून ट्रॅप मारलेत लोक. ब्रेकआउटचा अर्थ असा नाही हा रेजिस्टन्स आहे आणि मग इथंच मार्केट येऊन ब्रेकआउट करून इथं तुम्हाला ट्रॅप केलं. हे सगळे जे दुनियादारीच्या गोष्टी सोडून द्या युट्यूबवरच्या बघून. मी सुद्धा म्हणा युट्यूबलाच व्हिडिओ टाकतोय, बट युनिक कन्सेप्ट सांगतोय काहीतरी तुम्हाला. सपोर्ट बिकम्स अ रेजिस्टन्स, रेजिस्टन्स बिकम्स अ सपोर्ट. हे लक्षात ठेवायचं डोक्यामध्ये, फक्त एस आर आणि आर एस ह्या दोन कन्सेप्ट लगेच क्लिक झाल्या पाहिजेत आपल्याला. कुठलीही प्रत्येक लेवल इम्पॉर्टंट असते, तिथे काय प्राइस ऍक्शन घडतंय ना हे महत्वाचं असतं. आता
एक गोष्ट बघितली सकाळी जर का पहिल्या 15 मिनिटात जर का बघितलं असतं मार्केट, मलाही वाटलं असतं ते पॉझिटिव्ह आहे. पण जो व्हॉल्यूम पडत होता का नाही, त्याच्यावरून लक्षात येत होतं की याला डायव्हर्जन होतं प्राइसमध्ये. स्ट्रेंथ एवढी दिसत नाही, ती दाखवली जाते. ॲक्चुअल स्ट्रेंथमध्ये आणि दाखवलं गेलेलं चित्र ह्यामध्ये खूप जास्त फरक आहे मित्रांनो मार्केटचा. तो एकदा आपल्याला समजला ना, की आपण मग ट्रॅप होण्यापासून वाचू शकतो 100%. ओके. आणि त्यानंतर ओपनिंग आणि पहिल्या 1 तासाची डायरेक्शन अत्यंत महत्त्वाची आहे. आज सकाळच्या पहिल्या 1 का अर्धा तासातच समजून गेलं, आजचं मार्केट कसं असणार आहे. आजचं मार्केट टोटली दोन्ही साइडला ट्रॅप मारणार आहे. आज ऑप्शन सेलर पैसे घेऊन जाणार घरी. हे समजलं होतं ॲडव्हान्समध्ये. ओव्हरऑल बायस अजून सुद्धा रेंज बाउंड विथ ब्रेकआउट पॉसिबिलिटी आहे. आणि एक गोष्ट बघा कालच्या डेटापेक्षा हायलाइट करत आहे. हाय व्होलॅटिलिटी एक्सपेक्टेड जोरात हायलाइट करतोय. व्होलॅटिलिटी जास्त राहण्याची शक्यता दिसत आहे मार्केटमध्ये. काळजीपूर्वक सगळ्यांनी काम करायचं आहे. ओके, चला निफ्टीचं डिस्कशन झालेलं आहे. तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात, त्या सेक्शनकडे आपण मूव्ह होतोय आता. तो म्हणजे मित्रांनो स्टॉक ऑफ द डे. आजचा आपला स्टॉक कुठला होता? मार्केट निगेटिव्ह गेलं, ट्रॅपिंगमध्ये होतं. स्टॉकमध्ये पण आज चांगली खतरनाक मूव्हमेंट झाली. स्टॉप लॉस थोडक्यात वाचलाय आज आपला. बघा, इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड, ITI लिमिटेड म्हणून स्टॉक आहे, सर्च करा. सकाळी या ठिकाणी आपली एंट्री झालेली आहे. त्यानंतरनं एंट्री झाल्यानंतरनं थोडासा वर गेला. पुन्हा एकदा 10-15 मिनिटं इथंच आला. मला वाटलं आता स्टॉप लॉस हिट होतोय की काय? बट अगदी थोडं एकदम मायनर पॉइंट्सने आपला स्टॉप लॉस इथं राहिलेला आहे. नंतर पुन्हा वर गेला आणि सेम तीच प्राइस ॲक्शन. कशी? इथे गेला पहिल्यांदा रिजेक्ट, इथून रिजेक्ट पार अगदी इथपर्यंत आला. एका साइडला फोमो झाला, की अरे इथे काढला असता तर. आपला रूल काय आहे 2 वेळा टेस्ट करून तिसऱ्यांदा गेल्यावर काढायचा. नाहीतर स्टॉप लॉस एक्सेप्ट करायचा. पण गेला तिसऱ्यांदा या पॉइंटला लगेच बुक केला 302 ला. 293 नाही 292 ला एंट्री झालेली आहे आणि 302. 10 पॉइंट्स आज काढलेले. 3% टार्गेट बुक केलंय. हा स्टॉक स्टार्टिंगला मला एका गोष्टीचं सांगायचंय. 8% वाढलेला स्टॉकमध्ये एंट्री करण्याची हिंमत कुणाचीच होत नाही. कुणाचीच होत नाही. हात थरथरतात. 5-10 क्वांटिटी टाकायला सुद्धा. हजार क्वांटिटी पंच करतो आम्ही एका टाइमिंगला. काहीच वाटत नाही. का हा कॉन्फिडन्स कुठून येतोय बरं? कुठून येतोय हा कॉन्फिडन्स? एक्सपिरियन्स मधून. मी म्हणत नाही मला लय एक्सपिरियन्स आहे, मी लय मोठा माणूस आहे, असं काही नाहीये. मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगतोय की मार्केटमध्ये एक्सपिरियन्स गेन करा. डेली ऑब्झर्वेशन करा. कोण काय करते हे सोडून द्या. कुठली गोष्ट तुम्हाला लाँग टर्म साठी टिकवू शकते ना, ती गोष्ट बघा. ती गोष्ट ऑब्झर्व्ह करा मार्केटमध्ये. त्याशिवाय तुम्हाला काहीही करता येणार नाहीये. ओके. आता इथे बघा, इथे सुद्धा काय आहे, की हे अनुभवावरून सांगतो. इथे तिसरा स्विंग इथे मारलाय की, पण त्या लेव्हलपर्यंत गेलेला नाही. म्हणून इथे काढला नाही. हा मोठा स्विंग इथे काढून टाकली पोझिशन. इथून पुन्हा तो कॉस्ट टू कॉस्ट क्लोज झाला. जर होल्ड केला असता 3 वाजून 10 मिनिटांनी इथंच काढायला लागला असता. ठीक आहे ना, 10 पॉइंट अरे किती मिळालं आपल्याला 1:2 भेटलेला आहे आज. ओके, इट विल गुड. 1:4 भेटला नाही. ठीक आहे. काही अडचण नाहीये. इट विल बी एक्सेप्टेबल. काहीतरी भेटलं ना. जिथे ऑप्शन बायर आज चांगले ट्रॅप झाले. आपण तिथे काहीतरी पैसे काढले ना स्टॉकमधून. हा स्टॉक किती बघा 11.5% प्लस आहे. इथे पकडला 8% वाढला. आता तुम्ही म्हणाल इथं का पकडला नाही? इथं का नाही? काहीतरी क्रायटेरिया असतो. मोठे प्लेयर एंट्री करतात हे लवकर समजत नाही. ते कुठल्यातरी प्रॉप डेस्कने ट्रान्झॅक्शन केलेले आहेत. एकदा NSE ची बल्क डीलची लिस्ट चेक करा. त्यामध्ये चुकून हा स्टॉक जर का असेल ना, तर वेल अँड गुड. जर का 5% पेक्षा जास्त त्याची क्वांटिटी जर का आज मार्केटमध्ये झाली असेल बाय सेल तर तो दिसू शकतो तिथे. अदरवाईज नाही दिसत. हे सगळा खेळ झाल्यावर समजतंय आपल्याला. अगोदर समजून घ्या ना. आता असं काही नाही की माझे काही कनेक्शन्स आहेत किंवा मला काही समजतं वगैरे. नाही. एक्सपिरियन्स, एनालिसिस, प्राइसचं बिहेवियर त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी ओळखून आपण करू शकतो. हे तुम्ही शिकू शकता. हळू सगळ्या गोष्टी शिकवणारे व्हिडिओ पूर्ण बघत चला. इथपर्यंत आला असाल तर नक्कीच चांगली कमेंट देऊन जावा. कसं वाटतं हे एनालिसिस? कसे वाटतात हे स्टॉक? सगळ्या गोष्टी सांगा. आणि डेफिनेटली संडेची जी काही कम्युनिटी मीट होते आपली, आता वीकेंड उद्यापासून स्टार्ट होतंय. त्याला कंपल्सरी जॉइन होत जावा. ओके. ह्या वीकमध्ये काही सुट्टी नव्हती मार्केटला.
कंटिन्यू मार्केट सुरू होतं आपलं, बट स्टील अनसर्टन आहे मार्केट. अनसर्टन म्हणजे काय, काही घडू शकतं, काहीही घडू शकतं. आता आपण जे डिस्कशन केलंय फ्लॅट रेंज बाउंड ट्रेंडिंगही जाऊ शकतो, काहीच सांगू शकत नाही. एकदा मार्केट तात्याला सिरियसली घेत आहे, एकदा मार्केट तात्याला सिरियसली घेत नाहीये, काहीतरी होतंय मार्केटमध्ये, अनसर्टन होतंय. त्यामुळे मार्केटला लोक आपले 24,000च्या वर जाऊन देत नाहीये. आणि ते बरं आहे खरं तर, कारण काय माहितीये का, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 24,000 आणि 24,500च्या वरती मार्केट सस्टेन झालं ना, सगळे लोक मोठे पैसे घेऊन, मी सुद्धा मोठे पैसे घेऊन ट्रेडिंग करायला सुरुवात करेल. पण त्याचा प्रॉब्लेम काय माहितीये का, की ते होत नाही, होणारच नाही. जरी झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे. तुम्ही आपलं काळजीपूर्वक काम करा, शांतपणे काम करा आणि अदरवाईज या असल्या सिच्युएशन ज्या होत आहेत तिथे, त्या टाळण्यासाठी ट्रेडच करू नका. शांत बसा, वेट अँड वॉच. काय भूमिका ठेवायची आपल्याला, वेट अँड वॉच. अक्षर चांगलं नाहीये, समजून घ्या. भावना महत्वाची. ओके. पाचचा सेशन कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अजून काय तुम्हाला कुठल्या गोष्टीवर माहिती हवी ते सुद्धा सांगा मला, मी डेफिनेटली देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. ओके. थँक्यू सो मच मित्रांनो, भेटूयात आपण पुढच्या सेशनमध्ये.